नमस्कार मंडळी. मराठी कट्टा या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा ज्यांच्या आहारामध्ये दैनंदिन रोजच कोणत्या ना कोणत्या प्रकारे कच्चा कांदा समाविष्ट असतो त्या सर्वांसाठी खूप खास आणि अत्यंत उपयुक्त आहे. माझी मनापासून एक छोटीशी अतिशय प्रामाणिक विनंती आहे की हा संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटच्या सेकंदापर्यंत काळजीपूर्वक पहा. कुठेही स्किप करू नका, कारण येथे स्पष्ट केलेली महत्त्वाची माहिती आणि उपयुक्त मुद्दे इतके मौल्यवान आहे की प्रभावी आहेत की इतके जीवन बदलवणारे आहेत की ते कोणत्याही पैशाने विकत घेता येणार नाहीत. आजच्या जगामध्ये इतक्या खोलवर, इतक्या प्रामाणिकपणे आणि इतक्या स्पष्टतेने एखादी गोष्ट स्पष्ट करणं खूप कठीण आहे. म्हणूनच ती गमावू नका. हे एक मोठं नुकसान असू शकतं. आजच्या खास आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती दररोज कच्चा कांदा खाते, तेव्हा त्याच्या शरीरामध्ये हळूहळू कोणते महत्त्वाचे सकारात्मक आणि निरोगी बदल होतात हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. कांदा खाण्याचा सर्वात योग्य आणि प्रभावी सर्वोत्तम मार्ग मी तुम्हाला स्पष्ट आणि सत्यतेने स्पष्ट करू शकणार आहेत, जेणेकरून तुम्हाला योग्य पूर्ण फायदे मिळतील. जर तुम्ही प्राचीन आयुर्वेदाच्या ज्ञानावरती आधारित हे सोपे घरगुती उपाय पूर्णपणे समजून घेतले आणि योग्यरित्या अंमलात आणले, तर ते तुमच्या शरीरामध्ये वर्षानुवर्षे लपून बसलेल्या गंभीर आजारांना, असामान्य लक्षणांना, समस्यांना दूर करण्यात एक शक्तिशाली मदत करू शकतील आणि नैसर्गिकरित्या तुमचं एकूण आरोग्य सुधारू शकतील. तथापि, जर तुम्ही माहिती हलक्यात घेतली, दुर्लक्ष केलं किंवा गांभीर्याने घेतली नाही, तर तुम्हाला एक मोठा आरोग्य सल्ला मिळणार नाही. एक मोठी आरोग्य समस्या, गंभीर आजार किंवा तुम्हाला कोणतीही अपेक्षा न केलेल्या वेदनांना सामोरं जाऊ लागू शकतं. म्हणूनच व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेली प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकणं, ती पूर्णपणे समजून घेणं आणि नंतर हळूहळू ती तुमच्या शरीरामध्ये, जीवनामध्ये समाविष्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जर तुमच्या शरीरामध्ये कांद्यामध्ये आढळणाऱ्या आवश्यक पोषण तत्वांची कमतरता असेल, तर आपण त्याचे परिणाम इतके हानिकारक आणि गंभीर असू शकतात की तुम्हाला कल्पनाही करू शकणार नाही. असं सर्वत्र म्हटलं जातं की अपूर्ण माहिती नेहमीच नुकसान करते. म्हणून नेहमी संपूर्ण आणि भविष्यात तुमच्या आरोग्याला मोठा धक्का देऊ शकते आणि नुकसान झालं की तुम्हाला कळणारही नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल किंवा त्यातील मुद्दे थोडेही तुम्हाला उपयुक्त, मनोरंजक वाटत असतील, तर कृपा करून व्हिडिओला लाईक करा. तुमच्या लाईक्समधून मला पैसे मिळत नाही, पण तुमचे छोटेसे लाईक मला प्रचंड प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा देत असतात, जेणेकरून मी तुमच्यासाठी असे नवीन, सत्य, नैसर्गिक आणि अत्यंत उपयुक्त व्हिडिओ बनवत राहू शकेल, जे तुमच्या दैनंदिन जीवनासाठी खरोखर फायदेशीर ठरू शकतील. जर तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि ते व्हिडिओमधून तुम्ही बघू शकता. आपण आता अशा भाजीबद्दल बोलूया जी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराची ओळख बनली आहे. ती साधी आणि सामान्य वाटू शकते, परंतु त्याचे फायदे सुपरफूडपेक्षा कमी नाही आहेत. आपण कांद्याबद्दल बोलत आहोत. कांदा ही एक अनोखी आणि नैसर्गिक भाजी आहे, जी जवळजवळ प्रत्येक पदार्थामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे वापरली जाते. शाकाहारी असो वा मांसाहारी, डाळीसाठी, फोडणीसाठी असो, भाजी बनवण्यासाठी असो किंवा सॅलड असो, कांदे प्रत्येक चव अनेक पटीने वाढवतात. प्रत्येक गोष्टीची चव वाढवतात, पण कांदे फक्त चवीसाठीच नसतात. कांद्याचं सेवन केल्याने शरीराला असंख्य फायदे, आरोग्य मिळते, जे बऱ्याच लोकांना अनेकदा कळतही नाही. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जेव्हा कोणी कांदा कापतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून लगेच पाणी येऊ लागतं. पण जेव्हा तुम्हाला खरोखर कांद्याचे खरे फायदे आणि त्याचे विविध आरोग्य परिणाम कळतात, तेव्हा तुम्ही अश्रूलाही त्रास देत नाहीत. त्याऐवजी तुम्ही तुमच्या आहारामध्ये त्याचा अधिक समावेश करण्यास आनंदी व्हाल. विशेषतः उन्हाळ्यामध्ये असं मानलं जातं की दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने उष्माघाताचा धोका कमी होतो आणि शरीराला नैसर्गिक थंडपणा टिकून राहतो, ज्यामुळे उष्णतेच्या नुकसानापासून त्यांचं संरक्षण होतं. तुम्हाला हे जाणून आणखी एक आश्चर्य वाटेल की कांदा केवळ उष्णतेशी संबंधित समस्या टाळत नाही, तर मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या धोकादायक आणि गंभीर आजारापासून नैसर्गिक संरक्षण देखील देतो. या व्हिडिओमध्ये मी कांद्याबद्दल अनेक आयुर्वेदिक, वैज्ञानिक आणि आरोग्याशी संबंधित तथ्य शेअर करू इच्छिते, जे तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसेल. मी कांदा खाण्याचा सर्वोत्तम मार्ग देखील स्पष्ट करू देणार आहे, जेणेकरून त्याचे तुमच्या शरीरावर होणारे परिणाम अधिक मजबूत, अधिक शक्तिशाली आणि जास्त काळ टिकतील. आणि व्हिडिओच्या शेवटी मी कांद्याचे काही दुष्परिणाम देखील स्पष्ट करणार आहे, जे तुमच्यासाठी जाणून घेणे महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही चुकूनही असं काहीही करू नये जे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकेल. आता जर आपण कांद्याच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या फायद्याबद्दल बोललो, तर
पहिला मोठा फायदा आपल्या हृदयाशी संबंधित आहे. जर तुम्ही तुमच्या हृदयाची काळजी घेत असाल, तर तुम्हाला निरोगी राहायचं असेल, तर तुमचं हृदय मजबूत करायचं असेल आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या धोकादायक आजारापासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल, तर तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये कांद्याचा समावेश नक्कीच करा. दररोज कांदा खाणं सॅलडमध्ये असो किंवा इतर कोणत्याही स्वरूपामध्ये तुमचं हृदय मजबूत करण्यास मदत करतात आणि हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. असंख्य प्रमुख वैज्ञानिक अभ्यास आणि वैज्ञानिक संशोधकांनी स्पष्टपणे सिद्ध केलं आहे की कांदे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहेत, कारण त्यात नैसर्गिक संयुक्ते असतात जे रक्त पातळ करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयावरील दाब कमी होतो, रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. या व्यतिरिक्त कांदे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि मधुमेह असलेल्या लोकांसाठी एक नैसर्गिक मदत असू शकते. कांद्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारी सल्फर आधारित संयुक्ते असतात जे शरीरामध्ये स्थिर आणि संतुलन ग्लुकोजची पातळी राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला पोट किंवा पचन समस्या तेव्हा त्यांनी ते सेवन करावं. ज्यांना वारंवार गॅस, सतत आतड्यांची हालचाल, दीर्घकाळ बद्धकोष्ठता किंवा दररोज जेवणाचे पचन खराब होणं, त्याच्यासाठी कच्चा कांदा हा अत्यंत प्रभावी, नैसर्गिक आणि विश्वासार्ह अन्न मानलं जातं. कांद्यामधील नैसर्गिक फायटोकेमिकल्स शरीराच्या रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि हळूहळू शरीरातील व्हिटॅमिन सीची पातळी वाढवतात. हे दररोजच्या संसर्ग आणि हंगामी आजारांपासून नैसर्गिक संरक्षण प्रदान करणं, ज्यामुळे शरीराला अधिक सुरक्षित वाटतं. जेव्हा व्हिटॅमिन सीची पातळी इष्टतम पातळीपर्यंत पोहोचते, तेव्हा ते हळूहळू सर्दी, फ्लू, विषाणूजन्यसारख्या किरकोळ हंगामी आजारांपासून संरक्षण प्रदान करते. कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती इतकी मजबूत होते की शरीरावर हानिकारक विषाणू, बॅक्टेरिया आणि बाह्य ॲलर्जीशी लढण्याची क्षमता विकसित होते. कांद्यामध्ये ऑलिगोफ्रुक्टोज नावाचा एक विशेष फायबरयुक्त पदार्थ देखील असतो. आतड्यामध्ये चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतो. जे चांगले बॅक्टेरिया वाढतात जेव्हा पचन संस्था सुरळीत कार्य करण्यास सुरुवात करते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्या हळूहळू दूर होतात. यामुळे एखाद्या व्यक्तीला हलके, अधिक आरामदायक आणि अधिक सक्रिय वाटतं. कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात नैसर्गिक प्रोबायोटिक्स गुणधर्म देखील असतात, जे आतड्यांमधील जंत, पोटदुखी आणि अतिसार यासारख्या समस्या परंतु त्रासदायक समस्यांपासून मुक्त होण्यास खूप उपयुक्त असतात. शिवाय कांद्यामध्ये नैसर्गिकरित्या आवश्यक खनिज क्रोमियम देखील असतात. हे क्रोमियम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात आणि सुरळीत रक्तप्रवाह सुधारतात. शरीराच्या स्नायू, ऊती आणि पेशींना पुरेसा ऑक्सिजन आणि ऊर्जा वितरण श्रेणी सुनिश्चित करतात. परिणामी व्यक्ती दिवसभर अधिक सक्रिय, ताजातवाना आणि अधिक उत्साही वाटतं आणि थकवा लक्षणीयरित्या कमी होतो. मधुमेह, ज्याला शुगर असतं, म्हणजेच एक अतिशय सामान्य, अत्यंत धोकादायक, आयुष्यभर राहणारा आजार बनला आहे. ही समस्या झपाट्याने वाढत आहे, विशेषतः ज्यांची जीवनशैली बैठी आहे, ते दिवसभर खुर्चीमध्ये बसून काम करतात, ज्यांची शारीरिक हालचाल जवळपास बंद झालेली आहे आणि ज्यांची हालचाल मर्यादित आहे. अशा लोकांमध्ये कांद्याचं नियमित सेवन हे नैसर्गिक चमत्कारापेक्षा आणि अतिशय घरगुती उपायांपेक्षा कमी नाही. कांद्यामधील क्रोमियमचं प्रमाण शरीरातील रक्ताची पातळी संतुलित राखण्यास, स्थिर राखण्यास मदत करतं. एखाद्या व्यक्तीची साखरेची पातळी सतत अनियंत्रित राहिली तर ती हळूहळू अनेक महत्त्वाच्या अवयवांना, नाजूक पेशींना आणि संवेदनशील ऊतींना नुकसान पोहोचवू लागते. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आहारामध्ये कांद्याचा समावेश करणं आणि योग्य साखरेची पातळी राखण्यासाठी आणि संपूर्ण शरीर निरोगी, सक्रिय आणि मजबूत ठेवण्यासाठी ते नियमित खाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा साखरेची पातळी योग्यरित्या संतुलित असते, तेव्हा नसा, डोळे, मूत्रपिंड किंवा हृदय यांसारखे महत्त्वाचे अवयव, जे बहुतेकदा मधुमेह सर्वात प्रभावी होतात, त्याचं संरक्षण होते. कांदे केवळ हृदय आणि पचनक्रियांसाठीच उपयुक्त नसतात, तर हे हाडांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. शक्तिशाली मानले जातात. जसजसं आपलं वय वाढत जातं, तसतसं हाडे हळूहळू त्यांची ताकद आणि लवचिकता गमावतात. तथापि, जर एखाद्या व्यक्तीने दररोज त्याच्या आहारामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये कांद्याचा समावेश केला, तर ते आतून हाडे मजबूत करण्यास मदत करतात आणि वय वाढलं तरी हाडांचा कमकुवतपणा आणि हाडांची झीज यासारखी समस्या कमी होऊ लागते. कांद्यामध्ये क्वेटिन आणि अँथोसायनिन सारखे काही अँटीऑक्सिडंट असतात. हे अँटीऑक्सिडंट शरीरातील धोकादायक मुक्त रॅडिकल्सशी लढतात, जे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमुख कारण मानले जातात. या शक्तिशाली गुणधर्मामुळे पोट आणि आतड्यांसंबंधी कर्करोग देखील कांदे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जर कांदा दररोज बराच काळ खाल्ला तर शरीरातील कर्करोग वाढणारे घटक हळूहळू कमी होऊ लागतात आणि रोगप्रतिकारक शक्ती पूर्वीपेक्षा मजबूत होते. जर तुम्ही दररोज सॅलड, सांबार, भाज्यांमध्ये शिजवलेला किंवा इतर कोणत्याही स्वरूपामध्ये कांदे खाल्ले, तर तुम्हाला हे जाणून आनंद होईल की कांद्यामध्ये केवळ सामान्य आजारांपासूनच नव्हे, तर कर्करोगापासून देखील तुम्हाला कांदा वाचवू शकतो. जर तुम्ही हा व्हिडिओ आत्तापर्यंत पाहत असाल, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, तर प्लीज कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल, तर कृपा करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा. म्हणजेच यापुढे देखील तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.
तर धोकादायक आजारांपासून देखील शरीराचे संरक्षण करण्याची क्षमता कांद्यामध्ये आहेच. असंख्य वैज्ञानिक संशोधन आणि वैद्यकीय अभ्यासामधून असं दिसून आलं आहे की जे लोक नियमितपणे त्यांच्या आहारामध्ये कांदे समाविष्ट करतात त्यांना ल्युमेन, पोट, स्तन आणि शरीराच्या इतर अनेक भागांमध्ये कांद्यामुळे खूप सारे बदल होतात. तर कांदा हा सर्व गुणसंपन्न आणि खूप आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी. तर कांदा हा सर्वांच्या आहारात योग्यरित्या असलाच पाहिजे, योग्य प्रमाणात. कांद्याने खूप सारा फायदा होतो हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून कळालंच असेल. तर तुमच्यापैकी कोणाकोणाला कांदा आवडतो खायला जेवणामध्ये, कच्चा कांदा, त्यांनी कमेंटमध्ये जरूर कळवा की मी कांदा कच्चा खाते जेवताना. तर आजचा व्हिडिओ इथेच संपत आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये.